नेत्यांकडनं याच्यावरती झालं बोलून माझा नाही. बोला. सर, काल खासदारांची बैठक मातोश्रीवरती पार पडली. नाराज खासदारांची समजूत काढली गेली किंवा त्यांच्या काही समस्या ऐकून घेतल्या गेल्या असं सांगितलं. खासदार जर नाराज असतील तर ते शिवसेना पक्षावर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर नाराज नाही आहेत. त्यांची तीव्र नाराजी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या खासदारांना 1 रुपयाचा निधी देत नाही, त्याच्यावेळी मतदारसंघात कामं करता येत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना, कोट्यावधीच्या आमदारांना निधी देता आणि शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस या खासदारांना तुम्ही निधी देत नाही. त्याच्यामुळे कोंडी होते खासदारांची. ही नाराजी कालच्या बैठकीमध्ये व्यक्त झाली. सर, उद्धव ठाकरे आज निवृत्त होत आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे, तर त्यांच्या जागेवरती ते स्वतः पुन्हा येणार की एखाद्या कार्यकर्त्याला संधी देणार? कारण त्यांच्या काही तब्येतीमुळे मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी एक चर्चा समोर येते पक्षामध्ये. पक्षामध्ये चर्चा जर समोर आली असेल तर मला माहीत पाहिजे ना. पक्षामधली चर्चा मुंबईतली दिल्लीमध्ये येत नाही अशी आमच्या पक्षात. एक सांगतो मी तुम्हाला, असं काही नाही आहे. आज माननीय उद्धव ठाकरे आणि इतर काही विधान परिषद सदस्यांचा निरोप समारंभ आहे. त्यानंतर नव्याने निवडणुका होतील. महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार आम्हाला किती जागा मिळतात ते पाहावं लागेल. अर्थातच राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त होत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला एकत्र बसून विचार करावा लागेल. तर जनगणना जाहीर झाली आहे, मात्र जनगणना पूर्ण व्हायला 2027 लागणार आहे आणि डिलिमिटेशन 2029 पर्यंत पूर्ण करायचं. तुम्हाला काय वाटतं, डिलिमिटेशन 2029 पर्यंत निवडणुकांच्या अगोदर पूर्ण होईल का? पाहू आता भाजपच्या मनात काय. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कशा प्रकारे मतदारसंघ आपल्या सोयीचे बांधतायत, तोडतायत, हळूहळू आता समोर येईल. एक वेगळी चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा